नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वश्रेयांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे केस विकार आणि टक्कलपासून मुक्ती. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी भारतातील पहिल्या महिला केस विकार तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर सोनल शहा आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर सोनल शहा यांची. नमस्कार मॅडम. डॉक्टर सोनल शहा ह्या भारतातील पहिल्या महिला केसविकार तज्ज्ञ म्हणजेच पहिल्या फिमेल ट्रायकॉलॉजिस्ट आहेत आणि ह्यासाठी त्यांची दखल ही लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये सुद्धा घेण्यात आलेली आहे. डॉक्टर अपूर्व शहा जे भारतातील पहिले ट्रायकॉलॉजिस्ट आहेत आणि डॉक्टर सोनल शहा भारतातील पहिल्या महिला ट्रायकॉलॉजिस्ट यांनी मिळून संयुक्त विद्यमाने रिचफिल संस्थेची स्थापना केली, ज्याद्वारे एकत्रितपणे एका छताखाली आता सर्व प्रकारच्या केस विकारांसाठी निदान आणि उपचार ह्या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की आता रिचफिल संस्थेच्या शाखा या महाराष्ट्रात सर्वत्र आहेत, ज्याच्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर या ठिकाणी शाखा आहेतच, पण या व्यतिरिक्त खास करून गोव्यामध्ये सुद्धा आता रिचफिल संस्थेची शाखा उपलब्ध आहे. आणि म्हणूनच केस विकार कोणत्याही प्रकारचा असो, आपण जो पुढे संपर्कासाठी टोल फ्री नंबर बघत आहात, मोफत संपर्कासाठीचा नंबर आहे तो टिपून घ्या. 1800-200-5677 म्हणजेच 1800-200-5677 ह्या नंबरवरती आपण जरूर फोन करू शकता आणि आपले जर का अधिक काही प्रश्न असतील तर जरूर विचारू शकता. कार्यक्रमाला सुरुवात करत असताना मॅडम, सर्वच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. विविध प्रकारचे उपचार आहेत जे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, खास करून रिचफिल संस्थेद्वारे, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे उपचार येतातच. पण कोणताही रुग्ण जेव्हा येतो रिचफिल संस्थेमध्ये, कशा रीतीने आपण उपचारांची दिशा ठरवता, कारण एवढ्या वेगवेगळ्या स्वरूपाचे आज उपचार उपलब्ध आहेत, काय सांगता येईल मला? महेश, बरोबर म्हटलं आपण की वेगवेगळ्या प्रकारांचे उपचार पण आहे आणि वेगवेगळ्या प्रकारांचे रोग पण आहे. तर निदान गरजाचे आहे, अचूक निदान गरजाचे आहे. तर जेव्हा रुग्ण रिचफिलकडे येतात तर आधी आम्ही पूर्ण केस हिस्ट्री घेता. एक होलिस्टिक अप्रोच आपण ठरवता की एक केस हिस्ट्री घेऊन बरेचसे प्रॉब्लेम आहे, जसं की टायफॉइड, मलेरिया, जॉन्डिस, डेंग्यू, एनी व्हायरल इन्फेक्शन किंवा डायबिटीज, हायपरटेन्शन, PCOD, फायब्रॉइड्स, मेनोपॉज, अँटीडिप्रेसिव्ह मेडिकेशन्स, बरेचसे मेडिकेशन्स पण कोलेस्ट्रॉल लोअरिंग मेडिकेशन्स, बरेचसे कॉझिटिव्ह फॅक्टर असतात जे केसांना असर करतात. तर ते हे होलिस्टिक अप्रोच आपण घेत आहे. पूर्ण केस हिस्ट्री घेऊन त्याच्यानंतर 10 केसांचे सॅम्पल घेऊन आम्ही त्याची तपासणी चाचणी करता की कुठल्या प्रकाराच्या हे केस गळणं आहे. 4 प्रकारांचे केस गळणं असते. ते हे कुठल्या प्रकारांचे आहे, प्रोटीन कंटेंट केसांच्या कसं आहे, जे केस आपले बनलेले आहेत ते प्रोटीन, मिनरल्स, आयर्ननी बनलेले आहे, ते प्रोटीन कंटेंट कसं आहे केसांच्या. देर आर शाफ्ट डिसऑर्डर्स, बरेचसे प्रकारांचे जे केस आपले असतात ते केसांच्या मुळं त्वचाच्या स्कॅल्पच्या खाली असतात आणि बाहेरचे केस आपल्याला जे दिसते त्याला आम्ही शाफ्ट म्हणतात. ते शाफ्टचे पण बरे प्रकारांचे रोग असतात. जेनेटिक रोग पण, अनुवंशिक रोग पण असतात. त्याच्यामुळे केस ड्राय, ब्रिटल होऊन केस गळणं, तुटून गळणं पण होतं. ते कुठल्या प्रकाराच्या काय शाफ्ट डिसऑर्डर आहे त्याचे पण ते आपल्याला कल्पना येते त्याच्यामध्ये. आणि एनाजिन टॅलोजन रेशिओ, केसांच्या गळणं आणि वाढीच्या प्रमाण, ते रेशिओ नॉर्मल आहे की नाही ते आपल्याला कळते. त्याच्यानंतर आपण स्कॅल्प एनालिसिस करतो. त्याच्यामध्ये जे मुळांचा डिस्टन्स आहे, 2 केसांमध्ये जे नॉर्मल डिस्टन्स आहे ते वाढलेलं आहे किंवा केसांच्या पर्टिक्युलर काउंट अनुवंशिक टक्कलपणामध्ये दिसू येते की ते काउंट व्हेरिएशन होऊन जाते. तर कुठल्या स्टेजमध्ये ते अनुवंशिक टक्कलपणा आहे ते सगळं आपल्याला स्कॅल्प एनालिसिसनी कळते. हे 3 झाल्यानंतर डायग्नोस्टिक प्रोसिजर्स, त्याच्यानंतर आपण ट्रीटमेंट ठरवता की कुठल्या प्रकारांची ट्रीटमेंट आपण करू शकता. कारण की रिचफिलकडे सगळे प्रकारांची ट्रीटमेंट, तुम्ही शस्त्रक्रिया, लेटेस्ट शस्त्रक्रिया, विदाउट सर्जिकल इंटरव्हेन्शन, नॉन सर्जिकल ऑप्शन जसं की हेअर फायबर्स किंवा परमनंट कॅमोफ्लाज यांना कवर आहे, स्विस इटालियन थेरपी यांना ग्रो आहे, डिटॉक्स, कलर्सच्या डॅमेजसाठी यांना डिटॉक्स आहे. तर हे बरेचसे ट्रीटमेंट एका छताखाली आपल्याकडे आहे. तर ते आम्ही नंतर ठरवतो की कुठल्या प्रकाराची ट्रीटमेंट
येस, मला गरजाची वाटतं की आपण हे विविध प्रकारच्या ट्रीटमेंट्स मेन्शन केलेत, पण सगळ्यात पॉप्युलर आणि सोपी घ्यायला ती हेअर फायबरची आपण एवी बघूया पहिली अनुषंगाने की किती सोप्या रीतीने आपण पुन्हा आपला आत्मविश्वास मिळवू शकता. काय सांगता येईल मॅडम, हेअर फायबरची आपण एवी बघूया, काय सांगता येईल मला? अनुवांशिक टक्कलपणामध्ये हे मिडल स्टेजेस 7 स्टेजेसमध्ये हे टक्कलपणा पास होते. तर जिकडे टक्कलपणाला शस्त्रक्रियाची गरज नाही आहे ते टेम्पररी केमॉफ्लाज हे आमचे रुग्ण त्याला मॅजिक फायबर म्हणतात की इमिजिएटली 2 मिनिटामध्ये हे हेअर प्रोटीन फायबर्स आपल्या केसांसंगती जुडून जातात आणि ते एरिया जे बॉल्डनेसचा एरिया आहे ते इमिजिएटली 2 मिनिटात तुम्ही कव्हर करू शकता. येस, आपण हे बघत आहोत हेअर फायबरची एवी की 2 मिनिट नूडल सारखा हे एकदम सोपी आणि करायला सोपी आणि त्याचप्रमाणे वेळेत, म्हणजे आपण त्वरित हे उपचार घेऊन आपल्याला जर का कुठे प्रेझेंटेशन करायचं असेल, पार्टीला जायचं असेल, खास करून यंग ॲडल्टसाठी ही अतिशय उपयुक्त अशी ही ट्रीटमेंट असं म्हणायला हरकत नाही. अर्थातच आपल्याला विषय अधिक प्रश्न विचारायचे असेल तर पुढे संपर्कासाठी रिचफिल संस्थेचे क्रमांक बघत आहेत ते टिपून घ्या. 1800-200-5677 हा नंबर आहे, मोफत क्रमांकाचा नंबर आहे, ज्यावरती आपण जरूर फोन करू शकता. पुढचा उपचार आपण जाणून घेणार आहोत तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण पूर्वीच्या काळी केश रोपण म्हटलं की काप घ्यायला लागायचा, टाके असायचे. आता हे सगळं गेलेलं आहे. खास करून रिचफिल संस्थेद्वारे डॉक्टर अपूर्व शाह आणि डॉक्टर सोनल शाह यांच्या मार्गदर्शनाखाली एल्सबेरी क्लिनिकचे नवीन टेक्निक आहे ज्याच्यामध्ये आधुनिक केश रोपण करता येतं. काप घेण्याची गरज नाहीये, कुठलेही स्टिचेस नाहीत, अतिशय सोपी अशी प्रक्रिया. काय आपण बघूया एव्हीद्वारे आणि मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतील. मॅडम, सर्जिकल ट्रीटमेंट काय आहे उपलब्ध आता झालेली? आता शस्त्रक्रिया एवढी हे सोपी झालेली आहे आणि आधुनिक तकनीक हे एल्सबेरी क्लिनिक लंडनची तकनीक आहे जे आपण भारतात रिचफिलनी आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये काप घ्यायची गरज नाही, महेश टाक्याची गरज नाही आता. आणि पेशंट आले, त्यांची रोपणी झाली की 3-4 तासात तुम्ही परत घरी जाऊ शकता. स्वतःचे जे केस आहे ते स्पेशल मशीननी आपण ते एक्स्ट्रॅक्ट करता आणि जिकडे केस नाही आहे तिकडे आपण त्याची रोपणी करता. दाट केस एक एरियामध्ये आपण दाट केस हे टेक्निकनी भरू शकता आणि स्वतःचे केस आपण उगवू शकता. तर हे आता एवढा सोपं झालेलं आहे आणि आनुवंशिक टक्कलपणा जे 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 इरिव्हर्सिबल आहे, जिकडे आपण केस रिग्रोथ नाही करू शकता तिकडे हे शस्त्रक्रियाने आता इकडे आपण बघू शकता की शस्त्रक्रियाने कसे परत केस आपल्याला भेटू शकते. आपण हे रिझल्ट बघतोय आता की कशा रीतीने ह्या नवीन अत्याधुनिक केश रोपणीद्वारे आपण टक्कल मुक्त होऊ शकता आणि टक्कल मुक्त भारत अभियान हे ब्रीदवाक्य ठेवून रिचफिल संस्था डॉक्टर अपूर्व शाह आणि डॉक्टर सोनल शाह यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे उपचार आता सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. पण त्यासाठी आपण जो टोल फ्री नंबर बघत आहात 1800-200-5677 त्याच्यावरती फोन करा. रिचफिल संस्थेच्या शाखा महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत. उत्तर महाराष्ट्र आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे, सर्वत्र उपलब्ध आहेत. खास करून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि खास करून गोव्यामध्ये सुद्धा आता रिचफिल संस्थेची शाखा उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. सगळ्यात महत्त्वाचं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर सोनल शाह आणि डॉक्टर अपूर्व शाह यांना अनेकविध प्रकारचे मानसन्मान मिळालेले आहेत, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र वैभव अवॉर्ड आहे, रोनाल्ड सालिंगर अवॉर्ड जे ट्रायकोलॉजिस्टसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. हे मिळण्यामागे सुद्धा जे त्यांचे असणारं योगदान आहे खास करून केस विकारांवरील उपचारांमध्ये हे महत्त्वाचं आहेच, पण सर्वसामान्यांपर्यंत उपचार पोहोचवण्याचं ब्रीदवाक्य ठेवून डॉक्टर अपूर्व शाह आणि डॉक्टर सोनल शाह कार्यरत आहेत. आणि ह्याच ध्येयाने आता 1 रुपयामध्ये जे आपण आता हे केश रोपण बघितलं हे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. ही काय स्कीम आहे आपण जाणून घेऊया डॉक्टर सोनल शाह यांच्याकडनं. मॅडम, आपलं हे फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, मला म्हणावं लागेल की एकंदरीतच आज जेव्हा केस गळतात, केस विरळ होतात, स्त्रियांचा, मुलांचा आत्मविश्वास झळतो आणि कधी कधी रुग्ण हे अगदी आत्महत्येपर्यंत प्रवृत्त होतात. सो ह्यातून मुक्त करण्यासाठी एक टक्कलमुक्त भारत अभियान आपण राबवतात, ज्याचाच एक भाग म्हणून 1 रुपयामध्ये आता केश रोपण उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे सर्व रुग्णांना. तर ही काय स्कीम आहे, काय सांगता येईल आम्हाला? हे 1 रुपयामध्ये जेव्हा आम्ही हे हॅरेथॉन केला तेव्हा आपल्याला कळलं की रुग्ण आता तरुण वयामध्ये पण आनुवंशिक टक्कलपणामध्ये जायचं चालू झालेलं आहे. तर हे आता कसं त्यांना आपण हेल्प करूया, तर हे 1 रुपयामध्ये आता हे उपलब्ध झालेलं आहे, जिकडे इंटरेस्ट फ्री तुम्ही हफ्ता भरू शकता आणि केस रोपणी आपल्या स्वतःच्या केसांची केस रोपणी तुम्ही करू शकता. बरेचसे तरुण वयामध्ये हे ॲडव्हान्स आनुवंशिक टक्कलपणा झाल्यामुळे तुम्ही बराबर म्हटलं की बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर रुग्ण सुसाइडल टेंडन्सी पर्यंत जाऊ शकते.
तर त्यांना कसं हेल्प करावी. तर हे आता पहिला आधी काय होतं की शस्त्रक्रिया नव्हती, म्हणजे इरिव्हर्सिबल जे आनुवंशिक टक्कलपणा होता तर एक डेड एंड होता की जिकडे केस गेले तर आता परत नाही येऊ शकते. तर हे शस्त्रक्रिया जसं फाईन हे आधुनिक तकनीक आपल्याकडे उपलब्ध आहे, तर ते समाजाकडे कसं पोचवायची, तर हे आता 1 रुपयामध्ये जे आणलेलं आहे तर आय होप दॅट हेल्प्स एव्हरीवन. आणि स्वतःच्या कॉन्फिडन्स आपण स्वतः ते परत मिळवू शकतो, गेलेला आत्मविश्वास परत सर्वांना मिळवू शकतो. आणि टक्कल मुक्त भारत अभियानामधला हा भाग आहे की 1 रुपयामध्ये आता आधुनिक केशरोपण उपलब्ध आहे. 0 इंटरेस्टने आपण उरलेले हप्ते भरू शकता. अर्थातच त्यासाठी पुढचा जो नंबर आहे टोल फ्री, ज्याच्यावरती आपल्याला फोन करायचे रिचफिल संस्थेला 1800-200-5677. ह्याच्या व्यतिरिक्त एक वेबसाईट आहे www.richfield.com वरती सुद्धा आपण जाऊन व्हिजिट करू शकता अधिक माहितीसाठी. आपण उत्तरार्धात जाणून घेणार आहोत कशा रीतीने केसांच्या विरळतेवरती मात करता येणं शक्य आहे आणि नॉन सर्जिकल उपचार काय उपलब्ध आहेत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती केस विकार आणि टक्कल पासून मुक्ती ह्या विषयावरती. आणि भारतातील पहिल्या महिला केस विकार तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर सोनल शाह आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. आपल्याला याविषयी अधिक प्रश्न विचारायचे असतील तर पुढे जो संपर्कासाठी नंबर बघतात 1800-200-5677 म्हणजेच 1800-200-5677 हा मोफत संपर्कासाठीचा नंबर आहे. ह्याच्यावरती आपले प्रश्न जरूर विचारा. आपण एक लॅपटॉपवरती या ठिकाणी आता बघणार आहोत की किती विविध प्रकारचे मान सन्मान डॉक्टर सोनल शाह आणि डॉक्टर अपूर्व शाह दाम्पत्यास मिळालेले आहेत. आणि खास करून 1 रुपयामध्ये आता आधुनिक केशरोपण उपलब्ध करून देण्यात आलेलं रिचफिल संस्थेद्वारे. उरलेले पैसे आपण 0 इंटरेस्टने भरू शकता हप्त्यांद्वारे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत हे उपचार पोहोचवण्याचे श्रेय डॉक्टर अपूर्व शाह आणि डॉक्टर सोनल शाह यांना जातं. आणि म्हणूनच विविध सन्मान मिळालेले आहेत. त्याच्यात बेस्ट ट्रॅकोलॉजिस्ट अवॉर्ड आहे रोनाल्ड सालिंगर, इंडियाज मोस्ट ट्रस्टेड हेअर केअर ब्रँड. त्याचप्रमाणे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये सुद्धा याची नोंद घेण्यात आलेली आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर सोनल शाह भारतातील पहिल्या महिला केस विकार तज्ञ आहेतच, पण लीडिंग वुमन एंटरप्रेनर म्हणूनही त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र वैभव अवॉर्ड आपण या ठिकाणी बघत आहोत, बेस्ट ट्रॅकोलॉजी क्लिनिक अवॉर्ड बघत आहोत. असे विविध प्रकारचे सन्मान मिळालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 रुपयामध्ये केस वाढवा हे एक महत्त्वाचं अभियान रिचफिल संस्थेद्वारे आता घेण्यात आलेल्या हातामध्ये. टक्कल मुक्त भारताचं अभियान, ज्याच्यामध्ये 1 रुपयामध्ये आपण हेअर ट्रान्सप्लांट करू शकता, आधुनिक पद्धतीचे केश रोपण आपण करू शकता. आणि काही रिझल्ट बघूया या ठिकाणी. मॅडम, आम्हाला मार्गदर्शन करा, रिझल्ट विषयी काय सांगता येईल? हे सर्जिकल शस्त्रक्रियाने स्पेशलाइज हे आधुनिक तकनीक आहे, जिकडे आपल्याला काप घ्यायची गरज नाही, स्टिचेस नाही आहे. आणि हे आनुवंशिक टक्कलपणा इकडे हे रुग्ण जे कॉर्पोरेटमध्ये होता आणि केस विरळ जाणा टक्कलपणा झाला की त्याच्या कॉन्फिडन्स शॅटर झाला आणि त्यांची ट्रीटमेंट आपण चालू केली. आणि शस्त्रक्रिया करून परत त्यांचे केस उगवून त्यांना परत कॉन्फिडन्स भेटू शकला. हे शस्त्रक्रियाने आपले स्वतःचेच केस आहे आणि ते रिग्रोथ सारखे आपले ग्रोथ कसं होते केसांच्या, नॉर्मल केसांच्या ग्रोथ सारखेच हे ग्रोथ केसांच्या होते. आणि हे मात्र एक दिवसाची ट्रीटमेंट आहे. ते शस्त्रक्रिया केली आणि परत तुम्ही नॉर्मलच आहात आणि 3-4 महिन्यानंतर ते केस उगवण्याची प्रोसेस चालू होऊन जाते. हे टेम्पररी कॅमोफ्लॅज आहे, जिकडे आपण बघता शस्त्रक्रिया नाही करू शकते जिकडे तिकडे हे टेम्पररी कॅमोफ्लॅज करून आपण परत ते टक्कलपणाला इमिजिएटली 2 मिनिटात कव्हर करू शकता. हे इकडे यंग मुलगा आहे, जिकडे त्यांची पुष्कळ केस विरळ झालेले होते एक आजारानंतर, व्हायरल इन्फेक्शन नंतर. तर तिकडे आपण एनाग्रो करून, विच इज अ प्लांट स्टेम सेल थेरपी, स्विस इटालियन थेरपी आहे एनाग्रो, जिकडे प्लांट स्टेम्स आपण यूज करता, उटवेलर ॲपल, पी स्प्राउट एक्स्ट्रॅक्ट आणि आर्गन, दॅट इज मोरक्कन ट्री, आर्गनच्या स्टेम सेल्सनी हे ट्रीटमेंट केलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्याचे केस आपण इकडे बघू शकता दाट झालेले आहे. हे फिमेल पॅटर्न थिनिंग आहे, जिकडे अर्ली फिमेल पॅटर्न थिनिंगमध्ये शस्त्रक्रियाची गरज नाही आहे. एनाग्रोनी आपण हे केसांना दाटी म्हणजे केसांच्या जे डायामीटर आहे ते वाढवू शकता.
आणि पुढे जायच्या अनुवांशिक टक्कलपणामध्ये एक लक्ष ठेवायचे आहे की हे हॉर्मोनमुळे होतं आणि हॉर्मोन आपल्या रक्तामध्ये मिसळलेलं असतं, ते हे प्रोग्रेसिव्ह होते, तर त्याला कंट्रोल करायची पण गरज आहे. म्हणजे औषधं घेऊन त्याला कंट्रोल करता आणि हे ट्रीटमेंट विरळपणा जे आहे अर्ली स्टेजमध्ये ते मात्र एनाग्रो ट्रीटमेंटनी, क्लिनिकल थेरपीनी, स्विस इटालियन थेरपीनी आपण त्याची डायमीटर केसांची आपण वाढवू शकता. येस, आपण बघितले विविध प्रकारच्या केस विकारांसाठी उपचार उपलब्ध आहेत या ठिकाणी, ज्याच्यामध्ये केस गळणं आहे, कोंडा आहे, केसांच्या विरळतेसाठी, खास करून स्त्रियांसाठी केसांची विरळता घालवून घनदाट केस पुन्हा मिळवण्यासाठी अॅनाग्रो अॅनाकवरचे उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी पुढे संपर्कासाठी नंबर बघतात तो टिपून घ्या. 1800-200-567 या नंबरवर आपल्याला फोन करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टक्कलमुक्त भारत अभियानामध्ये आता 1 रुपयामध्ये केश रोपण उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे रिचफिल्ड संस्थेद्वारे, ज्याचा जरूर लाभ घ्या. आपण कार्यक्रमात पुढे जाणून घेणार आहोत की काय नॉन सर्जिकल उपचार उपलब्ध आहेत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती केस विकार आणि टक्कलपासून मुक्ती ह्या विषयावरती. आणि कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं की कशा रीतीने आता टक्कलवरती आधुनिक स्वरूपाचं केश रोपण उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आणि भारतातील पहिल्या महिला केस विकार तज्ज्ञ असणारे डॉक्टर सोनल शहा आपल्याला आजच्या कार्यक्रमात खास करून मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण हे तर जाणून घेतलंच की आधुनिक केश रोपणामध्ये आता काप घेण्याची गरज नाही, विना टाक्याने आपण आता हे आधुनिक केश रोपण करू शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टक्कल मुक्त भारत अभियान जे रिचफिल्ड संस्थेद्वारे चालवण्यात येते, डॉक्टर अपूर्व शाह आणि डॉक्टर सोनल शाह यांच्या मार्गदर्शनाखाली, यामध्ये आता सर्वसामान्य रुग्णांना 1 रुपयामध्ये, अवघ्या 1 रुपयामध्ये केश रोपण उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. उरलेले पैसे आपण हप्त्यानी 0 इंटरेस्टने भरू शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत हे उपचार पोहोचवण्याचे श्रेय डॉक्टर अपूर्व शाह आणि डॉक्टर सोनल शाह यांना जातं. आणि रिचफिल्ड संस्था आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि या व्यतिरिक्त खास करून गोव्यामध्ये सुद्धा आता रिचफिल्ड संस्थेची शाखा उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. आपल्याला याविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढे जो टोल फ्री आपण नंबर बघतात संपर्कासाठीचा 1800-200-567 ह्या नंबरवरती फोन जरूर करा, आपले प्रश्न जरूर विचारा. पुन्हा एकदा लॅपटॉपकडे वळूया आपण की कशा रीतीने विविध रुग्णांना रिचफिल्ड संस्थेला व्हिजिट केल्यानंतर फायदा मिळालेला आपण बघू शकता लॅपटॉपवरती की त्यांना टक्कल मुक्त होण्यामध्ये यश मिळालेलं आहे. हे सर्जिकल रिझल्ट्स आपण बघत आहोत, जे अवघ्या 1 रुपयात आता उपलब्ध करून देण्यात आलेले आहे रिचफिल्ड संस्थेद्वारे. आणि नॉन सर्जिकल रिझल्ट्स आहेत हेही आपण बघत आहोत. आता मॅडम, नॉन सर्जिकल हे काय टेक्निक आहे आपण एका एव्हीद्वारे जाणून घेऊया, काय सांगता येईल आम्हाला? ऍडव्हान्स स्टेजमध्ये जेव्हा अनुवांशिक टक्कलपणा असते तेव्हा शस्त्रक्रिया आपण करू नाही शकत, डोनर एरिया कमी असते, स्वतःचे केस कमी असते, तर आता विग्स आणि वीव्सची गरज नाही आहे. हे ऍडव्हान्स स्टेजमध्ये आपण हे हेअर क्लब कॉन्सेप्ट आमच्या आहे रिचफिल्डच्या, जिकडे जे त्वचा आहे ते स्कॅल्प जे आहे आपल्या स्कॅल्प सारखा दिसते, त्याच्यावरती आम्ही एक एक केसांची रोपणी करतं, जे ह्युमन हेअर आहे. आणि क्युटिकल काढलेले असल्यामुळे त्याचे नॉटिंग नाही आहे, ड्रायनेस आणि ब्रिटलनेस पण नाही आहे. आणि स्वतःच्या केस सारखं तुम्हाला ते दाट केस जिकडे टक्कलपणा झालेला आहे तिकडे ते व्हॉल्यूम तुम्हाला भेटू शकते. आणि जे हेअरस्टाईल तुम्हाला पाहिजे ते हेअरस्टाईल भेटू शकता. आणि त्याची हे हेअर क्लब मध्ये जे आम्ही पद्धतीने जे करता तिकडे तुम्हाला ते लाईफस्पॅन पण ते तुमच्या हे जे ट्रीटमेंट आहे त्याची लाईफस्पॅन पण वाढून जाते. आणि हे जे स्कॅल्प आहे ते स्कॅल्प सारखा दिसते, केस विंचरले तुम्ही किंवा कुठेही राईट किंवा लेफ्ट तुम्ही पार्टिंग घेतली तरी पण ते आपला स्कॅल्प सारखा दिसते. आणि व्हॉल्यूम भेटते, म्हणजे कुठलाही हेअरस्टाईल तुम्ही करू शकता. जे आधी तुमच्या हेअरस्टाईल होतं ते पण तुम्ही मेंटेन करू शकता, ह्याला वॉश करू शकता, तुम्ही स्विम करू शकता, स्पोर्ट्स काही खेळत असेल तर ते पण खेळू शकता. तर काही रिस्ट्रिक्शन ह्याच्यामध्ये नाही आहे महेश. येस, मला वाटतं ही एक महत्त्वाची गोष्ट आपण आता बघितली. ह्या अनुषंगाने एक महत्त्वाची अजून ट्रीटमेंट आहे केसांच्या विरळतेवरती मात करण्यासाठी आहे अॅनाग्रो. आपण या अनुषंगाने अॅनाग्रोची एक एव्ही बघूया पटकन की कशा रीतीने अॅनाग्रोद्वारे आपण आता केसांचा विरळपणा घालून घनदाट केस पुन्हा मिळवू शकता. मॅडम, हे काय उपचार आहेत? हे अॅनाग्रो एक फॅन्टॅस्टिक थेरपी आहे, स्विस इटालियन थेरपी आहे. आणि हे प्लांट स्टेम्स म्हणजे काही त्याच्यामध्ये पेन इंजेक्शन्स नाही आहे, पेन नाही आहे, पेनलेस प्रोसिजर आहे.
ज्याच्यामध्ये आपण स्टेम सेल्स जे प्लांट्सची कोशपेशी काय म्हणतात आपण त्याला मूळ पेशी जे असते ते आपण उटविलर ऍपल्स जे पर्टिक्युलर ऍपल स्वित्झर्लंडमध्ये ग्रो होते त्याची स्टेम सेल आपण वापरते ह्याच्यामध्ये. आणि पी स्प्राउट एक्स्ट्रॅक्ट हे कुठेही भेटत नाही महेश, पण आम्ही रिसर्च करून हे मिबेल बायोकेमिस्ट्री स्वित्झर्लंडकडनं हे पी स्प्राउट एक्स्ट्रॅक्टचे स्टेम सेल्स पण मागवतात. आणि हे भारतात आपण हे स्टेम सेल्सची पी स्प्राउट एक्स्ट्रॅक्ट उडविलर ऍपल्स आणि आर्गन मोरक्कन ट्री जे लॉंगेस्ट लिव्हिंग ट्री ऑन द अर्थ त्याचे स्टेम सेल्स घेऊन आपण हे ट्रीटमेंट करता. आणि हे ट्रीटमेंट आम्हाला पेनलेस ठेवायची होती, इंजेक्शन्स नाही द्यायचे होते. तर ते मुळापर्यंत कसं त्याला पोचवूया, तर एक इटालियन मशीन आम्ही डेव्हलप केला, रिसर्च करून त्याला डेव्हलप केला आणि साऊंड वेव्सनी हे मुळपेशीला आपण मुळापर्यंत पाठवते आणि ते रिजनरेशन रेज्युविनेशन ते स्टेम सेल्स जे आहे ते हेअर सेल्सच्या रिजनरेशन करत आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला जे रिव्हर्सिबल केस गळणं आहे ते परत वाढीच्या फेजमध्ये जाते आणि जे विरळपणा आहे ते डायमीटर दाट होऊन आपल्याला परत ते डायमीटर भेटू शकता. स्पेशली फॉर वुमेन्स, ते बायकांना जे PCOD आहे किंवा फायब्रॉइड्स आहे किंवा मेनापॉज टाइमाला किंवा डिलिव्हरी नंतर किंवा ॲडोलेसन म्हणजे पहिलं जे मासिक चालू होते त्याच्यानंतर हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे जे विरळपणा होते त्याला आपण फाईट करू शकता आणि परत आपल्याला ते डायमीटर वाढी जे केसांची आहे ते भेटू शकते. पण निदान गरजाचे आहे हे कुठल्या प्रकारच्या विरळपणा आहे, कुठल्या प्रकारच्या केस गळणं आहे आणि त्याच्यानंतर आपण विविध प्रकारची ट्रीटमेंट करू शकता. जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल आपल्याला? केसांचे काही प्रॉब्लेम झाले तर त्याच्या निदान गरजाच्या आहे, तर ट्रायकॉलॉजिस्टकडे जाऊन त्याच्या निदान करा आणि कुठला उपचार त्याच्या गरजाचा आहे ते ठरवा आणि त्याच्यानंतर त्याची ट्रीटमेंट करा. आनुवंशिक टक्कलपणा वाढत चाललेला आहे, त्याची घाबरायची काय गरज नाही आहे आणि परत स्वतःचे केस आपल्याला भेटू शकतात. मला वाटतं हा एक मोलाचा सल्ला होता आणि 1 रुपयात आता आधुनिक केशरोपण उपलब्ध करून देण्यात आलेले आहे, खास रिचफिल संस्थेद्वारे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. त्यासाठी पुढे जे संपर्कासाठी नंबर आहे 1800-200-5677 ह्याच्यावर जरूर फोन करा. 1800-200-5677. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणताही केस विकार असो, केस गळणं आहे, पांढरे होणं आहे, कोंडा, चाई, सर्व प्रकारच्या केस विकारांसाठी रिचफिल संस्थेमध्ये आता उपचार उपलब्ध आहेत आणि रिचफिलच्या शाखा महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि गोवा या ठिकाणी सुद्धा रिचफिल संस्था आता उपलब्ध आहे. पण त्यासाठी जरूर पुढील नंबरवरती फोन करा. मॅडम, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.